आणि पीठ मळून घ्यायचं. करंजी आणि शंकरपाळ्यासाठी त्याचा उपयोग छान होतो. आता ना मी त्याची ना भाग करणार. आज बनणार आहे शंकरपाळी है ना. मैदा घेतलाय आणि रवा घेतलाय. 1 किलो मैदा आणि पाव किलो रवा असा मी माप घेतला आहे. आता त्याच्यात पिठी साखर, तुम्ही गूळ पण घेऊ शकता या जागी. हो. साखर घेतली चवीपुरता. ते सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि इथे काय घी तापत ठेवलंय. पाव किलो घी लागतं. पाव किलो घी म्हणजे ते सगळं ह्यात टाकणार. हो. थोडस मीठ चवीपुरता. वेलची जायफळ पूड ही बघा पूड करून ठेवली मम्मीने फराळासाठी. ती लागते म्हणून पूड करून ठेवली वेलची आणि जायफळची. वास छान येतो पण त्याचा. आता ते मिक्स करणार. मीठ आणि वेलची जायफळ पूड टाकली ना. झालं घी गरम. त्याच्यामध्ये आता टाकलं घी. सावकाश होतायचं नाही तर गरम. ते गरम गरम आहे ना आणि ओतून ओतून ढवळायचं. अंगावर वगैरे उडेल ना म्हणून जरा सावकाश. आणि पीठ मळून घ्यायचं. ओके. मळून झाले. इथे पण झाले. ते मळायचे असे गोळे गोळे करून वेगवेगळे करून मळायचे. हे बघा अशी पोळी लाटायची आणि असे असे हे पाडायचे ना. दुसऱ्या साईडने असं तिरपी हे घ्यायची म्हणजे ती शंकरपाळी होते. या आहेत शंकरपाळ्या. असे चौकोनी काढून घ्यायचे. त्याच्यासाठी हे बघा हे बाजारात मिळतं किंवा डीमार्ट मध्ये सुद्धा मिळतं है ना. हे ह्याला काय म्हणतात? चिरणं. करंजी आणि शंकरपाळ्यासाठी त्याचा उपयोग छान होतो. तेल तापलं आहे. हे आता ना ह्याच्यामध्ये भरणार आहे बघा. या झाऱ्यामध्ये भरणार. झाराच बोलतात ना ह्याला. तू सांभाळ. आणि मग ते ना असे टाकणार. सुट्टे सुट्टे करून टाकायचे असतात. सुट्टे होतात तेलातच. लगेच तळले जातात कारण तेल लगेच तापलंय ना. ते बघ. आता ही पोळी लाटत आहे. आता ना मी त्याची ना भाग करणार.
बघा बघा हे बघा झाले. हे मी बनवले. हा ते आता ह्याच्यामध्ये टाकले सुपात. शंकरपाळ्या एकदम स्पेशल करंजे, सॉरी स्पेशल शंकरपाळ्या. असं एक एक टाकायचं. चल झालं तर. हा आता ती पोळी लाटते बघा कशी. मम्मी व्हिडिओ शूटिंग करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.